महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय तरी काय आणि कधी काय होईल याचा काही पता नाही। नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन। व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि तुमचा सपोर्ट हा कन्सिस्टंट ठेवा। मित्रांनो, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री किरण सावंत यांचं एक वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या म्हणजेच वर्तुळामध्ये चर्चेला उधाण। ते वक्तव्य कोणतं? तर ते वक्तव्य म्हणजे असं की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत आम्ही कॅबिनेटमध्ये तर बसतो, पण कॅबिनेटच्या मीटिंग मधून बाहेर पडल्यानंतर आम्हाला उलटी आल्यासारखं होतं। मित्रांनो, हे वक्तव्य तुम्हाला असं वाटतं का की इलेक्शन 3 महिन्यावर राहिले किंवा 2 महिने, जसं म्हणलं जातं की ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचे इलेक्शन होईल किंवा दिवाळीनंतर महाराष्ट्राचे इलेक्शन होईल, तर मित्रांनो 2 किंवा 3 महिने महाराष्ट्राच्या इलेक्शनला बाकी आहे आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर उद्योगमंत्री जे एकनाथ शिंदे जेव्हा महाराष्ट्रातून 40 आमदार घेऊन गेले, जरी किरण सावंत हे मागून गेले असेल, पण किरण सावंत हे एक प्रमुख चेहरा म्हणून ते 40 आमदारांमध्ये होते। हे वक्तव्य जे आज आलंय तरी असंच आलेलं नाही मित्रांनो। मी याच्या आधी पण जवळपास 3 महिन्याआधी हा व्हिडिओ बनवला होता की अजितदादा पवार यांना या महायुतीतून बाहेर पडावंच लागेल। तर मित्रांनो, महाविकास आघाडी, भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती आणि तिसरी आघाडी याचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती चान्सेस बनतात याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत। परत एकदा रिक्वेस्ट करतो की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। तुम्ही पाहता पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो। भरपूर सारे चॅनल्स असतात, मी मान्य करतो, पण माझ्या चॅनलला सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, तेवढंच मला एक मोटिवेशन मिळतं। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिसरी आघाडी किंवा देशाच्या राजकारणामध्ये तिसरी आघाडी हे काही नवल नाही आहे, हे काही नवीन नाही आहे। शरदचंद्र पवार जे महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह, जवळपास 5 दशकांचा त्यांचा अनुभव आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात यंगेस्ट चीफ मिनिस्टर शरद पवार बनले, त्यानंतर कंटिन्यूस 4 वेळेस मुख्यमंत्री बनले, पण त्यांनी सुद्धा तिसरी आघाडीच म्हणजे पुलोदचा प्रयोग केला आणि पुलोदचा प्रयोग म्हणजे सगळ्याच छोट्या छोट्या पक्षांची मोड बांधून एक पुलोदचा प्रयोग त्यांनी केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा बनले। पण त्या शरदचंद्र पवार साहेबांनी काहीच दिवसात म्हणजे काहीच वर्षानंतर परत एकदा काँग्रेसमध्ये स्वतःची पार्टी विलीन केली आणि परत एकदा काँग्रेसकडून मुख्यमंत्री बनले। तर हेच नव्हे तर देशाच्या राजकारणात सुद्धा जे सध्या TRS ज्याला म्हणायचे की तेलुगू राष्ट्रीय समिती, तेलंगणा राष्ट्रीय समिती, ती जे चंद्रशेखर राव होते त्यांनी BRS केली, भारतीय राष्ट्र समिती। कशासाठी? तर पार्टी राष्ट्रीय करण्यासाठी आणि थर्ड फ्रंट बनवता येईल का, म्हणजे बीजेपी आणि काँग्रेसला सोडून थर्ड फ्रंट बनवता येईल का, याचा सुद्धा प्रयत्न देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। पण TRS चे तेलंगणा चंद्रशेखर राव हे स्वतः तेलंगणामध्येच त्यांचा खूप मोठा ढासून पराभव झाला आणि तिथे काँग्रेसची सरकार झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आज गोष्ट महाराष्ट्राची करतोय आपण की असे कोणते प्रॉबॅबिलिटी असे किंवा कोणते चान्सेस किंवा असे कोणते कारणीभूत ठरतील की अजितदादा पवार आणि आदरणीय उद्धव ठाकरे जे उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख सध्या आहेत ते एकत्र येतील आणि थर्ड फ्रंट बनवतील। तर मित्रांनो, ह्या कारणांवरती आपण डिस्कशन करणार आहोत, त्यातल्या एक गोष्ट। तर मित्रांनो, सगळ्यात आधी सांगतो की इंडिकेशन्स काय आहेत। इंडिकेशन हे आहे जे किरण सावंत यांनी स्टेटमेंट दिलाय, त्याच्यातून इंडिकेशन्स हे मिळतं की आता अजितदादा पवार यांना महायुतीतून वेगळं करण्याची वेळ आली आहे आणि ती वेळ का आली, याच्या मागे काय स्ट्रॅटेजी महायुतीची असू शकते आणि कशा प्रकारे येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती पार्टी समोर जाऊ शकतात, किती आघाड्या ह्या जनतेसमोर जाऊ शकतात, याच्यावरती आपण आज विश्लेषण करणार आहोत। सगळ्यात आधी सगळ्यात मोठा प्रश्न आणि कारण जर असेल थर्ड फ्रंट याच्यावरती डिस्कशन व्हायचं ते म्हणजे जागा वाटपाचा तिढा। होय मित्रांनो, जागा वाटपाचा तिढा। लोकसभेमध्ये तुम्हाला माहित असेल की उद्धव ठाकरे साहेबांनी 21 जागा काँग्रेसकडून मागून घेतल्या, तर 21 जागावरती स्वतः लढले, काँग्रेस 16 सीट्सवरती लढली जवळपास, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब हे 10 सीट्सवरती लढले। त्यांनी तिथे मोठेपणा घेतला आणि 10 सीट्सवरती लढले। पण आता शरदचंद्र पवार साहेब हे कमी सीट्सवर लढायला तयार आहेत का, जेव्हा त्यांना माहित पडलंय की आपला स्ट्राईक रेट हा लोकसभेमध्ये सगळ्यात बेस्ट होता? तर जागा वाटपाचा तिढा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो। आता तो तिढा कसा आहे, तर एकूण महाराष्ट्राच्या कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच विधानसभेमध्ये जागा आहेत 288। आता 288 जागा आहेत, तिथे बीजेपीचे स्वतःचे 105 आमदार आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे 15 अपक्ष, म्हणजे जवळपास 120 आमदार हे बीजेपी जवळ आहेत, किंवा 10 अपक्ष पकडू तरी जवळपास 115 ते 120 आमदार हे बीजेपी जवळ आहेत। एकनाथ शिंदे साहेबांसोबत 40 आमदार निवडून आलेत आणि 10 अपक्ष त्यांच्यासोबत आलेत, म्हणजे 50 आमदार त्यांच्याजवळ सुद्धा आहेत। अजितदादा पवार यांच्यासोबत सुद्धा जवळपास 40 आमदार हे राष्ट्रवादीचे सोडून आले। मित्रांनो,
राजकारणामध्ये किंवा जागा वाटपामध्ये एक फॉर्म्युला ठरलेला असतो की जी ज्याची विनिंग सीट आहे त्याला ती मिळणारच। तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महायुतीमध्ये जागा वाटप जर ठरलं तर बीजेपी 105 जागावरती बीजेपीचा तर दावा आहेच का, कारण की तिथे त्यांचे सिटिंग एमएलएच आहेत। 40 सीट्सवरती एकनाथ शिंदे साहेबांचा दावा आहे का, कारण की तिथे त्यांचे सिटिंग एमएलएच आहेत। आणि 40 सीट्सवरती अजितदादा पवार दावा करू शकतात, कारण की सिटिंग एमएलए त्यांचे तिथे आहेत। तर 105 आणि 80 जर जागा धरल्या तर 185 होतात। त्यानंतर उरतात मित्रांनो 103 जागा। तर ह्या 103 जागांचं समसमान वाटप हे महायुतीमध्ये होऊ शकतं। पण ज्या प्रकारे रामदास भाई कदम जे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी काही दिवसाआधीच म्हणजे दसरा मेळाव्यात सुद्धा सांगितलं की आम्ही 100 सीट्सपेक्षा कमी सीट्सवरती लढणार नाही। महायुतीमध्ये आम्हाला एक सन्मान मिळावा आणि महायुतीमध्ये आम्ही 100 सीट्सपेक्षा कमी सीट्सवरती लढणार नाही। छगन भुजबळ साहेबांनी दुसरीकडे सांगितलं की जेवढे एकनाथ शिंदे साहेब जेवढ्या सीट्सवरती लढतील तेवढ्याच सीट्सवरती आम्ही सुद्धा लढेल। तर मित्रांनो 100 सीट्स एकनाथ शिंदे साहेबांच्या, 100 सीट्स ह्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या, तर उरतात किती 288 वजा 288 म्हणजे बीजेपीचे 105 सिटिंग एमएलए असताना बीजेपीला उरतात 88, जो या अलायन्स मध्ये सगळ्यात मोठा भाऊ आहे आणि जो सॅक्रिफाईस करून देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे 5 वर्ष मुख्यमंत्री होते ते सध्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून कार्यरत आहेत। तर मित्रांनो बीजेपी या गोष्टीसाठी तयार होईल का? तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण काही दिवसापासून गोष्टी ऐकत आहोत की आरएसएस आणि बीजेपी मध्ये मनमुटाव झालेला आहे, मनभेद तयार झालेले आहेत, त्यांचे काही गोष्टीवरून वादविवाद होत आहेत। मित्रांनो आरएसएस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रियपणे उतरेल, पण त्यांच्या काही शर्त आणि कंडिशन आपण या 2-4 दिवसामध्ये बघतोय की कशा प्रकारे आरएसएसने महाराष्ट्रामध्ये बीजेपीची मदत करण्यासाठी काही कंडिशन समोर ठेवल्या आहेत। त्या कंडिशन काही असू शकतात, हे बीजेपी आणि आरएसएसचा इंटरनल मॅटर आहे। पण मित्रांनो आरएसएसचं असं म्हणणं आहे जर महाराष्ट्रामध्ये बीजेपीला नंबर 1 पार्टी म्हणून राहायचं असेल, काँग्रेसपेक्षा जास्त सीट्स महाराष्ट्रामध्ये बीजेपीला घ्यायचे असेल तर बीजेपीला कमीत कमी 160 जागावरती लढावं लागेल। हा आकडा तोच आहे मित्रांनो जो 2019च्या इलेक्शन मध्ये बीजेपी लढली होती। 2019च्या इलेक्शन मध्ये बीजेपी जवळपास 161 जागांवरती लढली होती आणि शिवसेना ज्यावेळेस पूर्ण एकत्र शिवसेना होती, उद्धव ठाकरे यांना 117 सीट्स देण्यात आल्या होत्या। तोच फॉर्म्युला 123 सीट्स बीजेपीच्या 2014 मध्ये होत्या, त्याच्यानुसार तो वाटप झाला आणि मोठा भाऊ असलेला शिवसेना हा लहान भाऊ झाला 2019 मध्ये। आणि हेच कारण ठरलं शिवसेना आणि बीजेपीच्या नात्यामध्ये गाठ पडण्याचं। उद्धव ठाकरे साहेबांनी मनात ठेवली गोष्ट आणि जसे 2024चे निकाल आले त्यानंतरचं सगळं चित्र हे तुम्हाला माहिती आहे। तर मित्रांनो आरएसएसच्या सर्वेनुसार बीजेपी कमीत कमी 160 सीट्सवरती बीजेपीला लढावं लागेल, जेणेकरून बीजेपी हा परत एकदा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पक्ष होऊ शकतो मित्रांनो। आणि त्याच वेळेत जर बीजेपी 160 सीट्सवरती लढेल तर उरतात किती जागा? तर उरतात मित्रांनो 118 जागा, सॉरी 122 जागा, 128 जागा उरतात। तर 128 जागांमध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांना येतील किती? 65 जागा येतील। पण तेवढ्यावरती हे पक्ष समाधानी होतील का? तर नक्कीच नाही मित्रांनो। आणि हेच कारण आहे पहिलं की महायुतीमध्ये जागा वाटपाचा तेढ हे सगळ्यात मोठं कारण। आता आपण येऊ दुसऱ्या कारणाकडे। दुसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटप हा तेढ निर्माण होतोय। मुंबईच्या जागेवरून शिवसेना उबाठा म्हणजे जे उर्वरित शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून चढाओढ म्हणजे तानातान मुंबईच्या विधानसभेच्या सीट्सवरून तयार झाली। तुम्हाला आठवत असेल काही दिवसाआधी उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राचे वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष कार्यभार चालवला महाराष्ट्राचा आणि 2.5 दिवस मंत्रालयात गेले, ते 3 दिवस म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना माणूस 2.5 दिवस मंत्रालयात गेला आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधींची अपॉइंटमेंट मिळण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र दिल्लीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चरणी मुजरा घालण्यासाठी दिल्लीला 3 दिवस गेले। पण निकाल काय आला मित्रांनो? राहुल गांधींनी त्यांना चीफ मिनिस्टरचा चेहरा घोषित करू अशा कुठल्याही प्रकारचं वचन दिलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही। त्याचं कारण असं की शरदचंद्र पवार साहेब आता जरी म्हणत असेल की माझा मुख्यमंत्री पदावर क्लेम नाही तरी ही गोष्ट खोटं। शरदचंद्र पवार साहेब जे म्हणतात ते करत नाहीत आणि जे करतात ते कधीच म्हणत नाही मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। तर महाविकास आघाडी यांच्या जागे वाटपाचं तेढ हा सुद्धा एक कारण असू शकतं जे तिसरी आघाडी तयार करण्यासाठी एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं।
उद्धव ठाकरे जसं लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी उद्धव ठाकरे हे आपल्या दाव्यावरती अडकून बसले की जेव्हा मी बीजेपी सोबत लढायचो तेव्हा मी 24 सीट्सवरती लढायचो, तर इथे सुद्धा सगळ्यात मोठा भाऊ मीच राहील. माझ्या सहानुभूतीच्या लाटेवरती मी सगळ्यांना अंगावर घेईन, मोदी शहा असेल कुणी असेल, प्रचार करून मी सगळ्यांना जिंकेल. पण जेव्हा निकाल लागला तर त्या 21 पैकी 9 सीट्सवरती उभाटा जिंकली आणि एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी 15 सीट्स लढवल्या त्यांच्यापैकी 7 खासदार त्यांचे निवडून आले. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरेच्या स्ट्राईक रेट पेक्षा चांगला होता आणि उद्धव ठाकरेच्या अगेन्स्ट मॅक्झिमम कॅन्डिडेट एकनाथ शिंदे साहेबांचे जिंकले. याच्यावरून हे लक्षात येतं की उद्धव ठाकरे साहेबांशी जी शिवसेनेचे लॉयल शिवसैनिक होते ते आता उद्धव ठाकरेकडून एकनाथ शिंदे साहेबांकडे जात आहेत. म्हणजेच जो कडवा शिवसैनिक, हिंदू कडवा शिवसैनिक होता तो आता उद्धव ठाकरे हे ज्या प्रकारे हिरव्या किड्यांची पूजा करणं ज्यांनी सुरू केलंय ते पाहून नाराज असून एकनाथ शिंदे साहेबांकडे बाळासाहेब ठाकरेंचा अंश म्हणून एकनाथ शिंदेकडे पाहू लागलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेचं मतदान हे एकनाथ शिंदे साहेबांकडे ट्रान्सफर झालं. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं. मित्रांनो, आता त्याच कंडिशननुसार उद्धव ठाकरे हा फॉर्म्युला डिसाईड करण्याची कोशिश करतायत. म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मॅक्झिमम जागा त्यांना मिळावं याचा प्रयत्न त्यांचा आहे. पण मित्रांनो, यावेळेस शरदचंद्र पवार साहेब असेल किंवा काँग्रेस असेल या गोष्टीसाठी ऍग्री होणार नाहीत. कारण की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष जर लोकसभेमध्ये असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. त्यानंतर भले 9 सीट्स घेऊन उद्धव ठाकरे हे सेकंड नंबरवर असतील, पण 10 सीट्सवरती लढलेले शरदचंद्र पवार साहेब 8 सीट्स निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा बार्गेनिंग पॉवर मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्याच प्रकारे मोठ्या प्रमाणावरती मराठा मतांचं जे एकीकरण झालं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांच्यामुळे झालं. जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा खर्च असेल किंवा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे सगळ्यात मोठा हात कोणाचा मानला जात असेल असं लोक म्हणतात, मी म्हणत नाही. तो शरदचंद्र पवार साहेबांचा हात असं समजला जातो. जर शरदचंद्र पवार साहेब सगळ्या मराठ्याला समाजाला एक करण्यासाठी गेल्या 1 वर्षापासून रिझर्वेशनचा मुद्दा घेऊन किंवा इमोशनल कनेक्ट जो असून तो लाडून समाजाला एकीकरण करत असेल तर हे उद्धव ठाकरे यांना का फळ देतील किंवा यांना त्याचा लाभ का मिळू देतील? मित्रांनो, शरदचंद्र पवार साहेब असेल, काँग्रेस असेल, यांना ही एक गोष्ट लक्षात आली की मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरे यांच्या सीट्स जरी निवडून आले असेल तर त्या फक्त मुस्लिम मतांमुळे आणि जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पारंपरिक मतदान आहेत त्यांच्यामुळे निवडून आले आहेत. धुळे लोकसभा हे त्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल. तर हे 2 कारण झाले, एक महायुतीतील जागा वाटपास तेढा, तर महाविकास आघाडीमधील जागा वाटपास तेढा. तिसरी गोष्ट मित्रांनो, आता अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर असलेल्या चॅलेंजेसची गोष्ट करू. सगळ्यात पहिले आपण गोष्ट करू उद्धव ठाकरेची. मित्रांनो, 2014च्या निवडणुकीमध्ये बीजेपीपेक्षा कमी भाऊ झाल्यानंतर 10 मंत्रालय घेऊन परत एकदा बीजेपी सोबत सरकार बनवली आणि 2019 मध्ये जी शिवसेना मोठा भाऊ होत होती ती बीजेपी मोठा भाऊ झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या मनात ती गोष्ट अडकून बसली आणि त्यांनी तो बदला घेण्याचा 2019च्या निवडणुकीमध्येच ठरवला आणि शरदचंद्र पवार साहेबांची छुपी युती सुद्धा केली. आणि ती छुपी युती अशी की आम्ही बंडखोर उभे करू आणि बीजेपीच्या सीट्स कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू, हे उद्धव ठाकरे साहेबांनी केलं. ते उद्धव ठाकरे साहेब परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत करू शकतात. तर मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या चॅलेंजेस आणि उद्धव ठाकरेला मॅक्झिमम जागा का हव्यात याच्याबद्दल आपण चर्चा करू. त्याचं पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 40 आमदार स्वतःच्या पक्षाचे मुंबईतून निघून गेले. मित्रांनो, एकेकाळी शिवसेनेबद्दल मुंबईमध्ये शिवसेनेचा झेंडा जर हातातून पडला तर लोकांना भीती वाटायची. आज हे हिरवे किडे मातोश्री बाहेर येऊन उद्धव ठाकरेला गद्दार असं म्हणतात. वक्फ बोर्डच्या निर्णयावरती ज्या प्रकारे उद्धव ठाकरेच्या खासदारांनी वॉकआउट केलं त्याच्यावरून म्हणतात की मतं आमचे घेता, आमच्या भरोशावर जिंकता आणि आमच्या मुद्द्यासाठी न लढता वॉकआउट करता. तर हे आपण सगळ्यांनी बघितलं. दुसरा प्रश्न म्हणजे पार्टी कुणाची ओरिजिनल शिवसैनिक कुणाच्या मागे आहे? महाराष्ट्रामध्ये कोणत्या शिवसेनेचं चालेल, ठाकरेचं चालेल का शिंदेचं चालेल हे सिद्ध करण्याचं आव्हान परत एकदा उद्धव ठाकरे समोर आलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे समोर हे पहिलं आव्हान की महाराष्ट्रामध्ये पार्टी सेटल करणं. दुसरं आव्हान एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेपेक्षा मोठा म्हणजे जास्तीत जास्त जागा निवडून आणणं. तिसरं आदित्य ठाकरे यांना सेटल करणं. उद्धव ठाकरे, आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे प्रत्येकाची हेल्थ चांगली राहू, उद्धव ठाकरेला थोडेसे हेल्थ इश्यू आपल्याला माहिती आहे, अजून 10 वर्ष 15 वर्ष ते ऍक्टिव्ह राहू शकतात. पण आदित्य ठाकरे यांना पॉलिटिकली स्टेबल करणं हे उद्धव ठाकरेचं प्रायोरिटी आहे. हे उद्धव ठाकरेचं प्रथम आज मोठं आहे. तर हे एक कारण असेल. तिसरं कारण म्हणजे सीएम पद. मित्रांनो, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचं बाहेर पडण्याचं कारण काय होतं? 25 वर्ष ज्या पार्टनर सोबत होते, 25 वर्ष ज्या युतीमध्ये बीजेपी आणि शिवसेना होती, त्या 25 वर्षाच्या मित्राला सोडून जो व्यक्ती फक्त सीएम पदासाठी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ शकतो. जे बाळासाहेब म्हणायचे, जर माझ्या पक्ष जर काँग्रेसीकरण होत असेल तर मी शिवसेना नावाचं दुकान बंद करेल. त्या पदासाठी ते आपल्या पिताजींचे विचार हे खोटीला टांगून उद्धव ठाकरे 2019 मध्ये फक्त सीएम पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. 2.5 वर्षे त्यांना सीएम पद भेटलं आणि त्याला म्हणतात ना मित्रांनो, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली. एकदा पॉवरची चव लागली ना मित्रांनो, तर त्या पॉवर आणि खुर्चीची चव लागली तर त्या खुर्चीवरून आणि पॉवरवरून उतरा वाटत नाही. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मित्रांनो, सीएम पदासाठी उद्धव ठाकरे 2019 मध्ये काँग्रेस सोबत गेले. तेच उद्धव ठाकरे आता त्यांना जर सीएम बनवत नसेल तर का राष्ट्रवादी आणि का काँग्रेस सोबत राहतील, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता येऊ आपण अजितदादा पवारवरती. मित्रांनो, अजितदादा पवार हे शरदचंद्र पवार साहेब यांच्या छत्रछायेखाली वागले. शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडून त्यांनी राजकारणाचं बाळकडू घेतलं. शरदचंद्र पवार साहेब यांनीच त्यांना राजकारणात आणलं आणि यांनीच त्यांना मोठं बनवलं. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा वाद नाही. पण शरदचंद्र पवार साहेबांनी राजकारण जसं शरदचंद्र पवार साहेब बाहेर करतात तसंच शरदचंद्र पवार साहेब त्याच्यापेक्षा मोठं राजकारण घरात सुद्धा करतात. अजितदादा पवार यांचे पंख नेहमी काटणे, अजितदादा पवार यांना रेस्ट्रिक्शन्स लावणे, अजितदादा पवार यांना कंटेंट करून ठेवणे हे शरद पवार साहेबांनी नेहमी केलं. कारण त्यांना माहित होतं अजितदादा जर एकदा बाहेर गेला, अजितदादा जर पक्षाच्या हातातून गेला, अजितदादा पवारला गृहमंत्री पण व्हायचं होतं, पण गृहमंत्री पदासारखं पद अजितदादाला नेहमी कधीच दिलं नाही. कारण की अजितदादाचा असलेला अनुभव, अजितदादाची असलेली प्रशासनावर मांड, अजितदादाचा असलेला कार्याचा अनुभव शरदचंद्र पवार साहेबांना माहित होतं की हा व्यक्ती काहीही करू शकतो. आणि सुप्रिया सुळेच्या राजकारणाला सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर तो अजितदादा पवार. सुप्रिया ताईंना जर महाराष्ट्राचा महिला मुख्यमंत्री करायचा असेल तर अजितदादा पवार यांना बाहेर करणं किंवा अजितदादा पवार यांना कमकुवत करणं हे शरदचंद्र पवार साहेबांची गरज आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादा पवार यांच्याबद्दल आपण बोलतोय, नवीन पार्टीची स्थापना केली. म्हणजे नवीन पार्टी नाही, तीच पार्टी, पण शरदचंद्र पवार साहेब यांच्यासारख्या वृक्षाखालून, म्हणजे ज्याला म्हणतो की एक मोठं वृक्ष ज्याच्या छत्रीछायेखाली अनेक जण वाढतात, त्या वृक्षाच्या बाजूला निघणं हे पहिल्यांदा अजितदादा पवारांनी केलं. अजितदादा पवारांनी ती धाडस केली त्यांचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत. पण लोकसभेचा निकाल जसा अपेक्षित होता त्या प्रकारे लागला नाही. त्याला कारण आपल्याला माहिती आहे, मराठा रिझर्वेशन, मनोज जरांगे पाटील असेल, बाकीच्या अजून गोष्टी असेल, त्या आपण नंतर बोलू. दुसरं, पहिल्यांदाच शरदचंद्र पवार साहेब विरहित राजकारण. याच्या आधी अजितदादा पवार हे निवडणूक लढायचे, पण स्वतःची निवडणूक आणि 2-3 आमदारांची जर रिस्पॉन्सिबिलिटी सोडली, जसं निलेश लंके यांना निवडून आणण्याचंच त्यांनी ठरवलं होतं, बापू शिवतारे यांना पाडण्याचा प्रण त्यांनी घेतला होता, त्या प्रकारच्या 2-4 जर MLA सीट जर सोडल्या तर अजितदादा पवारांना बाकीकडे जास्त मेहनत करायची गरज नव्हती पडत, कारण की सगळं नियोजन शरदचंद्र पवार साहेब करायचे. पण यावेळेस त्यांना सगळं पक्ष, त्यांच्या सगळ्या पक्षाची काळजी घ्यायची आहे. सगळ्या पक्षाचे आमदार हे त्यांच्याकडे केवलवाण्या नजरेने पाहत आहेत की अजितदादा पवार येतील आणि काहीतरी मॅजिक करतील आणि आम्ही परत एकदा महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये जाऊन बसू. ते एक मोठं चॅलेंज. तिसरी गोष्ट म्हणजे चॅलेंज टू प्रूव्ह हिमसेल्फ, की शरदचंद्र पवार साहेब यांच्यापासून बाजूला जाऊन सुद्धा मी पक्ष सर्वाइव्ह पण करू शकतो, पक्ष टिकवू पण शकतो आणि पक्षाला वाढवू पण शकतो. हे सगळ्यात मोठं चॅलेंज जर अजितदादा पवारांसमोर असेल तर स्वतःला सिद्ध करण्याचं चॅलेंज आहे मित्रांनो. चौथं, जागा वाटपाचा प्रश्न. जागा वाटपाचा प्रश्न तेच मी तुम्हाला सांगितलं की जेवढ्या जागा अजितदादा पवारांना अपेक्षित आहेत तेवढ्या जागा बीजेपी आणि शिवसेना देणार नाही. पाचवा, मराठा आणि मुस्लिम वोटर्स. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात जर तुम्ही बघितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या जे आंदोलन, उपोषण मोर्चे हे जे म्हणू आपण, याच्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा बीजेपीच्या MLAs MPs असेल यांच्याकडे नाराज झाला. पण ती नाराजी एकनाथ शिंदे असेल किंवा अजितदादा पवार असेल यांच्या आमदारांविषयी तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण की जरांगे पाटील हे स्पष्ट बोलले की आम्ही बीजेपीच्या आमदारांना टार्गेट करू किंवा बीजेपीच्या लोकांना टार्गेट करू, एक परी आम्ही एकनाथ शिंदे असेल किंवा अजितदादा पवार असेल त्यांच्या आमदारांना निवडून देऊ, पण बीजेपीच्या नाही. तर ही गोष्ट मॅम मित्रांनो एक डॉट तुम्ही जोडत जा की कशा प्रकारे मनोज जरांगे पाटील फक्त आणि फक्त बीजेपीच्या मागे लागलेत आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलेत. त्यानंतर आता जर आपण विचार केला शरदचंद्र पवार साहेब, शरदचंद्र पवार साहेब हे उद्धव ठाकरेवरती विश्वास का ठेवू शकत नाही? कारण की शरदचंद्र पवार साहेब त्यांनी आता 2-3 दिवस आधी म्हटले की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदामध्ये मला काही इंटरेस्ट नाही, म्हणजे ते नाही, ते महाराष्ट्र मुख्यमंत्री पद घेण्यामध्ये काही इंटरेस्टेड नाही. पण शरदचंद्र पवार साहेब जे म्हणतात ते करत नाही आणि जे करतात ते म्हणत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मित्रांनो, सुप्रियाताई सुळे यांना जर पॉलिटिकली सेटल करायचं असेल, मित्रांनो एक गोष्ट शंभरातली एक गोष्ट खरी आहे, अजितदादा पवारांना थोडंसं सस्टेन करणं गरजेचं आहे. शरदचंद्र पवार साहेब यांना देव 100 वर्ष आयुष्य देव, पण अजून 5 वर्ष ते पॉलिटिकली ऍक्टिव्ह राहू शकतात. 2019 मध्ये त्यांचं वय 78 वर्ष होतं, ते वय आज 83 वर्ष झालंय. अजून 5 वर्ष ऍक्टिव्ह राहू शकतील.
पण 5 वर्षात जर ते सुप्रियाताई सुळे यांना सेटल करू शकले नाही तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर सुप्रियाताई टू सस्टेन इन पॉलिटिक्स. ज्या बारामतीमध्ये त्यांनी आज सुनेत्राताई पवार यांचा पराभव केलाय, त्याच बारामतीमध्ये पुन्हा 2029 मध्ये सुप्रियाताई जिंकतील का? जेव्हा शरदचंद्र पवार साहेब नावाचा कवच त्यांच्यासोबत राहील किंवा नाही राहील असेल तरी पण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती ऍक्टिव्ह नसेल. आजच शरदचंद्र पवार साहेब यांचे काही फिजिकल लिमिटेशन्स आहेत, ते कंटिन्युअस ट्रॅव्हल करू शकत नाही, कंटिन्युअस रॅली करू शकत नाही. एक 84 वर्षाचा योद्धा लढेल तरी किती, पण त्यांच्या फिजिकल स्ट्रेंथला किंवा त्यांची जी दृढ इच्छाशक्ती आहे त्याला सलाम. शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे खरंच आपण एक मार्गदर्शक म्हणून नक्कीच बघू शकतो आणि मेंटर म्हणून महाराष्ट्रातील राजकारण्यांनी खरंच त्यांच्याकडून धडे गिरवण्याची गरज आहे. मित्रांनो, तर शरदचंद्र पवार साहेब यांना सुप्रियाताईला जर सेटल करायचं असेल तर एक तर केंद्रात करू शकतात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात. तर महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री म्हणून सुप्रियाताई सुळे यांना सेटल करणं शरद पवारांना तेवढं छान वाटणार नाही. केंद्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर करू शकतात, पण केंद्रामध्ये बीजेपीची सरकार आहे आणि काँग्रेसची सरकार 5 वर्षात नाहीच, पण पुढच्या 5 वर्षामध्ये काय होईल ते माहिती नाही. बीजेपी आज 240 वर आली आहे, परत एकदा 300 वर जाईल आणि मी सांगतो की परत एकदा बीजेपी 300 वर जाईल, त्यामुळे तिथे पण पॉसिबल नाही. मग राहिलं तर एक चान्स अजून आहे की महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रियाताई, आणि सुप्रियाताईचं नाव जर समोर आलं तर काँग्रेसला पण काही प्रॉब्लेम होणार नाही. काँग्रेस पण म्हणेल, शरदचंद्र पवार साहेब याही गोष्टीसाठी रेडी होऊ शकतात की मी माझ्या पार्टीचा विलय काँग्रेसमध्ये करतो. काँग्रेसला या पक्षाची किंवा काँग्रेसला या प्रपोजलची कुठल्याही प्रकारचा विरोध असणार नाही. तर शरदचंद्र पवार साहेबांचं झालं. तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यानंतर जो थर्ड फ्रंट बनेल तो कुणाचा बनेल मित्रांनो? तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये 3 युती, 3 गठबंधन एकमेकाविरुद्ध चुनाव लढू शकतात. पहिलं गठबंधन बीजेपी, शिवसेना, धनुष्यबाण ज्यांची ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदे साहेब, रिपई पक्ष असेल, त्यानंतर रासप ह्या जे पक्ष असेल छोटे मोठे यांचा, ही झाली महायुती. त्यानंतर काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तुतारीवाला माणूस. त्यानंतर शेकाप शेतकरी कामगार पक्ष असेल, जयंत पाटीलचा उद्धव ठाकरेंनी आताच कात्रजचा घाट जयंत पाटीलांना दाखवला, तर ही एक दुसरी आघाडी झाली. आणि तिसरी आघाडी मित्रांनो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यानंतर प्रकाश आंबेडकर. होय मित्रांनो, प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे आणि अजितदादा पवार यांची जर युती झाली किंवा यांची जर गठबंधन किंवा तिसरी आघाडी झाली तर ही सुद्धा एक डिसिसिव्ह गठबंधन असू शकतं मित्रांनो. यांच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वोट बँक आहे. SC ST असेल, परत अजितदादा पवारांना मानणारा मुस्लिम वर्ग, आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे मुस्लिमचे लीडर जर कोणी असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. तर हे गठबंधन सुद्धा खूप आणि म्हणजे चांगलं वोट गॅदर करू शकतं. तर महाराष्ट्राचं राजकारण दिवसांदिवस काय काय नवीन दाखवेल हे तुम्हाला आम्हाला काहीच माहित नाही, फक्त आपण अंदाज बांधू शकतो. माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.